पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा पवारांच्या राष्ट्रवादीला ते धक्का बघायला मिळाला। समरजित घाटगे भाजपात परतलेले आहेत। विधान परिषद इच्छुकांमध्ये आता चुरस वाढली आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे यांचा भाजपात प्रवेश झाला। देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे असल्याचं यावेळी घाटगे म्हणाले। गेल्या वर्षीपासूनच प्रवेशाची तयारी सुरू झाली होती असं देखील त्यांनी नमूद केलं। पुन्हा एकदा समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्या संदर्भात अनेक दिवसांपासून घाटगे संघटनात्मक कामात असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय। माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची। मी चव्हाण साहेब दादांना शब्द देतो की जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू आणि परत मला आपण पक्षामध्ये आणण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार आहे। आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आज पुन्हा एकदा राजे समरजीजी यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला। मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभार मानतो। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापूरहून प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमर, घाटगेंची भाजपमधली ही जी घरवापसी आहे त्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळातली जी काही समीकरण आहेत ती कशा पद्धतीने बदलू शकतात? रिद्धी, गेल्या झालेल्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये समरजित घाटगे आणि मुश्रीफ यांची थेट लढत झाली होती। समरजित घाटगे हे कट्टर विरोधक मुश्रीफांचे मानले जात होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आले। ज्यावेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्यानंतर या कागल तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व असणारे म्हणजे दोघांची कट्टर वैरी असणारे दोघे एकमेकाला सरस होते। त्यामध्ये थोडा आनंदाचं वातावरण झालं, परंतु कार्यकर्ते नाराज झाले होते, कारण कार्यकर्ते आपण वेगळं राहू आणि आपण वेगळं लढू असं म्हणत होते। तरीही समरजित घाटगे यांनी एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या। त्यामध्ये कागलमध्ये त्यांना यश मिळालं। कागलमध्ये हसन मुश्रीफ यांना नगराध्यक्ष मिळालं, तर त्यांनी उपनगराध्यक्ष पदावर आपलं समाधान मांडलं। त्याचबरोबर मुरगुडमध्ये त्यांना अपयश लागलं, कारण कागल तालुक्याचं राजकारण म्हणजे घाटगे आणि विरुद्ध मुश्रीफ असं गट आहे। घाटगे, मंडलिक आणि मुश्रीफ असे 3 गटामध्ये विभक्त आहेत। आता समरजित घाटगे भाजपमध्ये आल्यानंतर महायुतीला ताकद वाढलेली जरी असली तरी आता पाहणं गरजेचं आहे, कारण घाटगेंचे माजी आमदार संजय घाटगे ही भाजपचे पहिल्यांदाच प्रवेश केलेला आहे। त्यामुळे त्यांना कितपत यश मिळतं बघणं गरजेचं आहे। येणाऱ्या आता गोकुळ निवडणूक असेल, केडीसी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असेल, यामध्ये समरजित घाटगेंना सामावून कशा प्रकारे मुश्रीफ घेतात ते पाहणं गरजेचं आहे। रिद्धी, निश्चित अमर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।